कंपनी लॉ अंतर्गत कंपनीचे नेमके काय वैशिष्ट्य आहेत? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कंपनी अंडर द कंपनी लॉ? हा जो प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमीच विचारला जातो, बऱ्याचदा विचारलेला असा प्रश्न आहे हा, आणि त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या आपण एक छोट्याशा शॉर्टकटने लक्षात ठेवू शकतो. काय आहे तो शॉर्टकट? ऑल पिक्स ट्रान्सफर. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? ऑल पिक्स ट्रान्सफर. आता ऑल मधला ए जो आहे इट स्टँड्स फॉर आर्टिफिशियल पर्सन. कंपनी काय आहे? कंपनी एक नॅचरल पर्सन नाही, बरोबर? कंपनी ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे. आता जेव्हा आपण म्हणतो आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणजे नेमकं काय? तर एका नॅचरल पर्सन प्रमाणे म्हणजे तुम्हा आम्हाप्रमाणे कंपनीला काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या असतात. जसं की एखादी व्यक्ती म्हणजे आपल्यासारखी नॅचरल व्यक्ती जी आहे, नैसर्गिक व्यक्ती जी आहे, नॅचरल पर्सन व्हॉट वी कॉल, आपलं जसं एखादं बँक अकाउंट असू शकतो, आपल्या नावावरती प्रॉपर्टी असू शकते, त्यानंतर आपण कोणाला स्यू करू शकतो म्हणजे आपण कोणावर केस करू शकतो, लिगल ऍक्शन घेऊ शकतो आणि आपल्यावरही कोणी सिमिलर ऍक्शन घेऊ शकतात. तर ह्या सगळ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या कंपनीला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे कंपनी इज व्हॉट? आर्टिफिशियल पर्सन. आता ऑल पिक्स ट्रान्सफर मधील ए जो आहे लक्षात आला, इट इज आर्टिफिशियल पर्सन. नेक्स्ट इज लीगल एंटिटी सेपरेट फ्रॉम इट्स मेंबर. एल जो आहे इट स्टँड्स फॉर व्हॉट? लीगल एंटिटी सेपरेट फ्रॉम इट्स मेंबर. म्हणजे कंपनी आणि कंपनीचे मेंबर्स हे वेगवेगळे असणार आहे. कंपनीवरती दावा म्हणजे त्या मेंबर्स वरती दावा असं त्याचा अर्थ होत नाही, जे की आपण पार्टनरशिप मध्ये बघतो. पार्टनरशिप मध्ये कसं आहे की पार्टनर्सच्या अगेन्स्ट एखादी म्हणजे त्या पार्टनरशिप फॉर्मच्या अगेन्स्ट जर एखादी ऍक्शन असेल तर ती अल्टिमेटली त्या पार्टनर्सच्या अगेन्स्ट ऍक्शन असते. पण इथे कंपनी काय आहे? एक लीगल एंटिटी आहे जी तिच्या मेंबर्स पासून सेपरेट आहे. म्हणजे कंपनीची प्रॉपर्टी ही मेंबर्सची प्रॉपर्टी नव्हे, कंपनीचा प्रॉफिट हा मेंबर्सचा प्रॉफिट नव्हे, तसाच कंपनीचा लॉस हा त्या मेंबर्सचा लॉस नसतो. कंपनीचं कर्ज हे ते मेंबर्सचं कर्ज नसतं. म्हणजे एखादी कंपनी भयंकर कर्जबाजारी असू शकते किंवा अगदी दिवाळखोर सुद्धा होऊ शकते. अनिल अंबानींचं आपल्याला उदाहरण माहिती आहे, ठीक आहे? तरी सुद्धा त्या कंपनीचे मेंबर्स, डिरेक्टर्स हे अत्यंत आलिशान लाईफ जे आहे जगू शकतात. का? कारण की कंपनीचं डेट हे त्या मेंबरचं डेट नसतं, त्याच्यामुळे त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी जी असते, त्याची खाजगी मालमत्ता जी असते ती कोर्ट अटॅच करू शकत नाही, त्याची जप्ती होत नाही. देन कम्स अनदर एल. नाउ दिस स्टँड्स फॉर लिमिटेड लायबिलिटी. ओके, हा जो दुसरा एल आहे ह्याच्यावरनं तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे? लिमिटेड लायबिलिटी. आता जे पार्टनरशिप मध्ये आपण पाहतो की पार्टनरशिप मध्ये एक रुपया जो आहे त्याचा परतावा करावा लागतो, भलेही त्या ठिकाणी पार्टनर्सला स्वतःची प्रॉपर्टी विकून का टाकावी लागेना, बट दे आर लायबल फॉर ईच अँड एव्हरी पेनी. पण इथे तसं नसतं. लायबिलिटी ही शेअर्सने लिमिटेड असते किंवा गॅरंटीने लिमिटेड असते. ते जेव्हा आपण कंपनीचे प्रकार पाहिले होते त्यावेळेला आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. देन नेक्स्ट, आता ऑल झाला, इथे पिक्स. नाव पी स्टँड्स फॉर परपेच्युअल सक्सेशन. पी वरनं आपण लक्षात काय ठेवायचं आहे? परपेच्युअल सक्सेशन. आता परपेच्युअल सक्सेशन म्हणजे काय? की शाश्वत उत्तराधिकार. म्हणजे कंपनीच्या डिरेक्टरचा मृत्यू झाला म्हणून कंपनी बंद होत असते का? अजिबात नाही. कंपनीच्या मेंबर्स जे आहेत त्यांचा मृत्यू झाला किंवा कंपनीचे डिरेक्टर रिटायर झाले, सोडून गेले म्हणून कंपनीवरती काही त्याचा प्रभाव पडतो का? कंपनीच्या लाईफवरती? अजिबात नाही. ती एका म्हणजे जनरेशन टू जनरेशन जे आहे ते चालूच असतं. अजिबात इथे काही त्यामुळे कंपनीच्या कारभाराला कुठेही फुल स्टॉप लागत नाही. फॉर एक्झाम्पल जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा आज आपल्यामध्ये नाहीये. जमशेदजी टाटा नंतर टाटा कंपनी जी आहे रतन टाटा यांनी सांभाळली. आज आपल्यामध्ये रतन टाटा सुद्धा नाहीयेत, पण तरी सुद्धा टाटा ग्रुप ऑफ कंपनी जी आहे ती यशस्वीरित्या काम करत आहे. दॅट इज परपेच्युअल सक्सेशन. वर्ल्ड वॉरच्या वेळेला एका कंपनीवरती जे हिरोशिमा या ठिकाणी जे आहे बॉम्ब हल्ला झाला होता, तर तिथे कंपनीचे सगळे डिरेक्टर जे आहे ते मृत पावले, मात्र कंपनीवरती त्याचा काही एक असर पडला नाही. कंपनी आजही ती कार्यरत आहे. देन कम्स आय. आय मीन्स इनकॉर्पोरेटेड असोसिएशन. इनकॉर्पोरेटेड असोसिएशन आहे. हे आपल्या गल्लीमध्ये जे मंडळाचे मुलं येतात ना वर्गणी वगैरेसाठी, बरेचदा ते रजिस्टर्ड पण नसतात. असं नाही आहे काही. हे इनकॉर्पोरेटेड आहे म्हणजे हे प्रॉपर रजिस्टर्ड आहे कंपनी कायद्या अंतर्गत.
नोंदणी करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे तुम्ही कंपनीचं इनकॉर्पोरेशन जे आहे करत असतात, म्हणजे असोसिएशन. हा जो समूह आहे, हा समूह कसा असतो, कारण काही लोक एकत्र येतात ना, एक समूह जो आहे तो काय करत असतो, कंपनीची नोंदणी करत असतो. तर हा जो समूह आहे हा नोंदणीकृत असा समूह असतो. हा उगाच असा काहीतरी विदाउट एनी रजिस्ट्रेशन, विदाउट एनी लिगल आयडेंटिटी काम करत नसतो. आणि जर तसं असेल तर ते बेकायदेशीर ठरतं. त्यासाठी वेगळ्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आपल्याला कायद्यामध्ये. देन कम्स पिक्स मध्ये CS. आता CS इथे एस बघा मी छोटा दिलेला आहे, बिकॉज इट इज हे एकाच कॅरेक्टरिस्टिक्सचा भाग आहे, कॉमन सील. तर कंपनीला काय असतो, आता कंपनी बघा एक आर्टिफिशियल पर्सन आहे, बरोबर. आर्टिफिशियल पर्सन असल्यामुळे आता तिची सही तर नाहीये, मग सही नाहीये तर तिचा काय असतो, सील असतो, एक कॉमन सील असतो. म्हणजे ज्या कुठल्या आपलं लेटर हेड असेल कंपनीचं किंवा कुठला जे पण काही कॉन्ट्रॅक्ट होतात तर त्याच्यावरती त्या कंपनीचा तो सील असेल तर आपण समजतो की ते ट्रान्झॅक्शन जे आहे, ती डीड जी आहे ती ऑथेंटिक आहे. अँड देन कम्स ट्रान्सफर. तर ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर्स. कंपनीचे शेअर्स जे आहेत ते इझिली ट्रान्सफर करता येतात. फक्त ज्या प्रायव्हेट कंपन्या असतात की जिथे एका प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनी स्थापित करण्यामागचा उद्दिष्टच हा असतो की त्यांना कोणी बाहेरचे लोक नकोय. म्हणजे सपोज काही फॅमिली मेंबर्स जे आहे तेच एकत्र येऊन एखादी कंपनी जी आहे ती स्थापन करतात. अँड दे डोंट वॉन्ट एनी आउटसाइडर्स टू गेट ओनरशिप इन देअर कंपनी. मग त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या जर आपण सोडल्या, प्रायव्हेट कंपन्या बेसिकली सोडल्या, तर इतर कंपन्या म्हणजे ज्या लिस्टेड कंपन्या असतात, ज्यांचे शेअर्स जे आहेत हे त्याचं ट्रेडिंग बेसिकली होतं, शेअर्स घेतले जातात, तर ते शेअर्स कसे असतात, इझिली ट्रान्सफरेबल असतात. म्हणजे कोणीही कधीही ते खरेदी करू शकतं, विक्री करू शकतं. आणि त्यामुळे शेअर्सला बघा आपण मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये जे आहे त्याला कन्सिडर करतो. सो दिस वॉज ऑल अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपनी, ऑल पिक्स ट्रान्सफर. आय होप तुम्हाला हे व्यवस्थितरित्या समजलं असेल. अँड इफ यू वॉन्ट टू नो मोर सच ट्रिक्स देन यू मे जॉईन माय ऑनलाईन क्लासेस. नंबर जो आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे.